गोष्टीचे नाव आहे गरीब भावाची मुलगी. कोण्या एकेकाळी दोन भाऊ आपापल्या घोडागाडीतून प्रवासाला निघाले. त्यातला जो गरीब भाऊ होता त्याच्या घोडागाडीला साधा गावठी घोडा आणि श्रीमंत भावाच्या घोडागाडीला अरबी घोडा जुंपलेला होता. यातील गरीब भाऊ स्वभावाने साधा भोळा होता. श्रीमंत भाऊ मात्र लबाड आणि चालाक होता. प्रवास करता करता रात्र झाली आणि विश्रांती घेण्यासाठी दोघे एके ठिकाणी थांबले. रात्री गरीब भावाच्या घोडीने एका तट्टाला जन्म दिला. तट्टू अडखळत श्रीमंत भावाच्या घोडागाडीच्या खाली जाऊन उभे राहिले. सकाळ झाल्यावर श्रीमंत भावाला आपल्या घोडागाडीखाली ते नवजात तट्टू दिसले. श्रीमंत भावाने गरीब भावाला उठवून सांगितले, "अरे उठ बघ, रात्री माझ्या घोडागाडीला तट्टू झालं." गरीब भाऊ उठून म्हणाला, "घोडागाडीला कधी तट्टू होतं काय? हे तर माझ्या घोडीला झालेलं तट्टू आहे." श्रीमंत भाऊ डोळे तारवटून म्हणाला, "घोडीला झालं असतं तर तट्टू तिच्याजवळ दिसलं नसतं का?" या विषयावरून दोघांमध्ये भांडण सुरू झालं. शेवटी दोघे न्यायालयात जाऊन पोहोचले. तिथं श्रीमंत भावाने न्यायाधीशाला लाच देऊन आपल्या बाजूने करून घेतले. त्यामुळे न्यायालयात निकाल श्रीमंत भावाच्या बाजूने लागला. गरीब भावाला दुःख झालं, पण तो गप्प बसला नाही. शेवटी हा खटला राजासमोर गेला. राजाने त्या दोन भावांना आपापल्यासमोर बोलावून त्यांना 4 कूट प्रश्न सोडवण्यास सांगितले. प्रथम जगात सगळ्यात ताकदवान आणि वेगाने चालणारे, दुसरे सगळ्यात मोठे, तिसरे सगळ्यात नाजूक आणि चौथे सगळ्यात प्रिय अशा वस्तू कोणत्या? राजाने त्यांना कूट प्रश्न सोडवण्यासाठी 3 दिवसांचा अवधी दिला. 4थ्या दिवशी मला येऊन उत्तर सांगा. त्याच वेळी मी माझा निर्णय देईन. दोन्ही भाऊ राजाची गोष्ट ऐकून गोंधळात पडले. श्रीमंत भाऊ काही वेळ विचार करीत राहिला. एकदम त्याला आपल्या एका मित्राची आठवण झाली. त्याचा या कूट प्रश्नांबाबत सल्ला घेण्यासाठी तो त्याच्या घरी गेला. मित्राने तो घरी आल्यावर त्याचे खूप आदरातिथ्य केले आणि मग विचारले, "असा चिंताग्रस्त का दिसतोस मित्रा?" "काय सांगू, राजाने 4 कूट प्रश्न सोडवण्यास सांगितले आहेत आणि त्यासाठी फक्त 3च दिवसांचा वेळ आहे." श्रीमंत भाऊ खिन्न स्वरात म्हणाला, "मला सांग, कूट प्रश्न तरी काय आहेत?" "कूट प्रश्न असे आहेत की जगात सगळ्यात ताकदवान आणि वेगाने चालणारे, दुसरे सगळ्यात मोठे, तिसरे सगळ्यात नाजूक आणि चौथे सगळ्यात प्रिय अशा वस्तू कोणत्या?" "अरे हे काय कूट प्रश्न आहेत? माझ्या भुऱ्या घोडीहून आणखी वेगवान काय असू शकते? जरा चाबकाला हात लावा आणि मग तिचा वेग बघ. सगळ्यात मोठे माझे डुक्कर आहे, ज्याला मी 2 वर्षापासून पाळले आहे. ते आत्ताच इतके मोठे झाले आहे की ते आता आपल्या प्रचंड वजनाने आपल्या पायावर उभेही राहू शकत नाही. सगळ्यात कोमल आहे पिसांचा बिछाना. याहून अधिक कोमल काही असूच शकत नाही. आणि सगळ्यात प्रिय आहे माझा लाडका नातू पप्पू." मित्राने ताबडतोब उत्तर दिले. 4ही कूट प्रश्नांचे उत्तर मिळाल्यामुळे आपल्या मित्राचे आभार मानत श्रीमंत भाऊ म्हणाला की, "मी तुझे उपकार कधीही आयुष्यात विसरणार नाही. देव तुझे भले करो. माझ्यासारख्या सामान्य बुद्धीच्या माणसावर तू मोठेच उपकार केलेस." आणि त्यानंतर मित्राचा निरोप घेऊन तो आनंदाने घरी गेला. इकडे गरीब भाऊ रडत रडत आपल्या घरी आला. दारातच त्याला त्याची 7 वर्षाची मुलगी भेटली. त्याला तेवढी एकच मुलगी होती. 7 वर्षाच्या मुलीने वडिलांना रडताना पाहून न राहवून विचारले, "बाबा, तुम्ही का रडताय?" "अगं, रडू नको तर काय करू? राजाने मला 4 कूट प्रश्न घातलेत. त्यांचे उत्तर मी आयुष्यात देऊ शकणार नाही." "कूट प्रश्न काय आहेत ते तरी मला सांगा." गरीब भावाने 4ही कूट प्रश्न सांगितले. मुलीने 4ही कूट प्रश्नांचे उत्तर द्यायला क्षणाचाही विलंब लावला नाही. ती म्हणाली, "बाबा, तुम्ही राजाकडे जा आणि त्यांना सांगा, सगळ्यात जास्त ताकदवान आणि वेगवान वारा असतो. सगळ्यात मोठी गोष्ट जमीन आहे. सगळ्यात कोमल आपले हात असतात, कारण कितीही मऊ गादीवर झोपा, माणूस डोक्याखाली हातच घेऊन झोपतो. आणि जगात सगळ्यात आवडीची गोष्ट झोप आहे." 4थ्या दिवशी श्रीमंत आणि गरीब दोन्ही भाऊ राजासमोर गेल्यावर राजाने त्यांच्याकडून 4ही कूट प्रश्नांची उत्तरं ऐकली. आणि मग त्याने गरीब भावाला विचारलं, "तू कोणाच्या मदतीने कूट प्रश्न सोडवलेस काय?" "महाराज, माझी 7 वर्षाची मुलगी आहे. तिनेच मला या कूट प्रश्नांची उत्तरे सांगितली. ती खूपच हुशार आहे. ती जर इतकी हुशार असेल तर हा रेशमी धागा घेऊन घरी जा. तिला सांग उद्या सकाळपर्यंत
मला या धाग्याचा एक जरीचा पंचा विणून दे. गरीब भाऊ तो रेशमी धागा घेऊन घरी पोहोचला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर मरणकळा पसरली होती. तो काळजी आणि दुःखात आखंड बुडाला होता. मुलीने जेव्हा त्याला काळजीचे कारण विचारले तेव्हा तो अतिशय दुःखी स्वरात म्हणाला, आपले तर नशीबच फुटले मुली. राजाने या रेशमी धाग्याचा एक पंचा उद्या सकाळपर्यंत विणून द्यायला सांगितले आहे. बाबा तुम्ही काळजी करू नका. मुलीने तो धागा आपल्या हातात घेऊन वडिलांना सांगितले. मग तिने खराट्याची एक काडी काढली आणि आपल्या वडिलांना देऊन ती म्हणाली की आपण ताबडतोब राजाकडे जा आणि त्याला सांगा या काडीचा हातमाग बनवून दे, म्हणजे मी उद्यापर्यंत याचा पंचा विणून देईन. वडील धावतच राजाकडे गेले. त्यांनी राजाला मुलीची मागणी सांगितली. राजाच्या लक्षात आले की गरीब भावाची मुलगी खरोखरच खूप हुशार आहे. अशा हुशार मुलीला नक्कीच भेटले पाहिजे. शेवटी राजा म्हणाला, मी तुझ्या मुलीला भेटू इच्छितो. तिला सांग उद्या सकाळी मला भेटायला स्वतः इथे ये. पण एक गोष्ट लक्षात ठेव, येताना अंगावर कपडे घालून ये. पण तरीही कपडे नेसू नकोस. चालत ये पण तरीही वाहन वापरलेच पाहिजेस. कुठचीही भेट आणू नकोस पण रिकाम्या हातांनी येऊ नकोस. गरीब भाऊ राजाचे म्हणणे ऐकून घाबरून गेला. आता आपल्या मुलीचे काही खरे नाही याची त्याला खात्री पटली. पण त्याची 7 वर्षाची मुलगी मात्र राजाचा हुकूम ऐकून हसली आणि म्हणाली, काळजी करू नका बाबा. जरा बाजारातून पारध्यांकडून एक जाळं, एक जिवंत ससा, एक जिवंत तितर पक्षी विकत घेऊन या. वडिलांनी जाऊन एक जाळं, एक ससा आणि एक तितर पक्षी विकत आणला. दुसऱ्या दिवशी पहाट होण्यापूर्वीच मुलीने आपले सर्व कपडे काढून मासे पकडण्याचे जाळे शरीराभोवती गुंडाळले. मग तितर पक्षी हातात घेऊन आणि सशाच्या पाठीवर बसून ती राजाच्या राजवाड्याकडे निघाली. राजा तिला राजवाड्याच्या प्रवेशद्वारातच भेटला. मुलीने त्याला वाकून नमस्कार केला आणि म्हणाली, महाराज, मी आपल्यासाठी भेट आणली आहे. असे म्हणत तिने हातातील तितर पक्षाला राजापुढे केले. पण राजाने तितर पक्षाला पकडण्यापूर्वीच तिने त्याला सोडून दिले. तितर पक्षी भुरकन उडून गेला. राजा प्रसन्न होऊन म्हणाला, मी जसं म्हटलं होतं ते सगळे तू जसेच्या तसे करून दाखवलेस. आता मला सांग, तुझे वडील तर गरीब आहेत, मग तुम्ही तुमचे पोट कसे भरता? माझे वडील कोरड्या जमिनीत मासे पकडतात. त्यांना मी माझ्या पदरात भरून घरी आणते आणि मग त्याचा रस्सा बनविते. मूर्ख मुली, कोरड्या जमिनीत मासे राहतात काय? राजा रागाने म्हणाला, जर कोरड्या जमिनीत मासे राहू शकत नाहीत तर घोडागाडीला तट्टू कसे होऊ शकते? मुलीने ताबडतोब उत्तर दिले, आपण इतके हुशार असून आपल्याला इतकी साधी गोष्ट कळत नाही. राजा मुलीच्या हुशारीवर फार प्रसन्न झाला. त्याने घोड्याचे तट्टू गरीब भावाला दिले आणि श्रीमंत भावाला तुरुंगात टाकले. त्याने गरीब भाऊ आणि त्याची मुलगी यांना खूप पैसे बक्षीस म्हणून दिले. त्यानंतर गरीब भाऊ आपल्या कुटुंबियांसह सुखाने राहू लागला. तर मित्रांनो, तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.